धोकादायक आणि त्यातही ती इमारत बेकायदा असेल तर त्यात राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नाही असा निर्णय ठाणे महापालिकेनं 2019मध्येच घेतल्यानं कल्याणसारखी दुर्घटना ठाण्यात घडली तर रहिवाशांसमोर बिकट प्रसंग उभा राहणार आहे. कल्याणच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केल्यामुळे हा विषय चर्चेस आलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आवाजून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक तर 4407 इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली. मागील वर्षीपेक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या 10 तर धोकादायक इमारतींची संख्या 110 वाढली. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पालिका शाळांमध्ये काही दिवसांकरता तात्पुरता पुनर्वसन केलं जाईल, परंतु त्यांच्या पुनर्वसनाची सोय त्यांनीच करावी अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या. पावसाळ्यात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. धोकादायक इमारतींचं C1, C2, A, C, 2B आणि C3 अशा 4 टप्प्यात वर्गीकरण केले. C1 म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. C2A म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य. C2B म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करून राहण्यास योग्य आणि C3 म्हणजे इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणं असं वर्गीकरण करण्यात आलंय.